ओम साईराम मैत्रिणींनो, गिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत। त्याची तयार उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच 14 घेतलेली आहे। शोल्डर आहे 5.5 इंच आणि मुंडा आहे 5.25 इंचावरती। याची गळ्याची रुंदी जी आहे आपण ती 2.25 इंचावरती घेतलेली आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। नेकची उंची आहे 10 प्लस अर्धा इंच 10.5 इंच। गळा रुंदी खालच्या साईडला 3 इंचावरती घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण एक सरळ रेषा देऊन घेतलेली आहे। आता आपल्याला ह्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करायची आहे। मेजर न घेता व्यवस्थित असं अर्धा इंच बाहेरच्या साईडला यायचं आहे, परत अर्धा इंच आतल्या साईडला आणि अशा पद्धतीने पहा स्टार शेपमध्ये अशी आपल्याला ही डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। दोन्ही साईडने व्यवस्थित अशी हाताने प्रेस करून छापून घ्यायची आहे। त्याच पद्धतीने पहा, आता अस्तरचा जो कपडा आहे तो वरच्या साईडला ठेवायचा आहे। मेन फॅब्रिक जे आहे ते सरळ बाजूने ठेवून त्यावरती अस्तरचा कपडा ठेवून कमरेच्या साईडला पहिले एक आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जशी आपण डिझाईन ड्रॉ केली होती त्याच पद्धतीने व्यवस्थित अशी त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे। बॅगची स्टार शेपची जी आहे ती आपण डिझाईन बनवणार आहोत। व्यवस्थित जशी आपण खाली छापून घेतलेली होती त्याच पद्धतीने त्यावरती आपल्याला सरळ अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, स्टार शेपमध्ये हा नेक तयार होणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण अशी सगळ्या बाजूने कपडा सरळ करून व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। पूर्ण लास्टपर्यंत असं घेऊन अर्धा इंच बाहेरच्या साईडला गेलो होतो तिथपासून परत आतमध्ये अशा पद्धतीने पूर्ण आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता मधला जो कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। नेहमीप्रमाणेच अर्धा इंच अंतर सोडायचं आहे आणि त्या हिशोबाने कपडा कट करून घ्यायचा आहे। अर्धा इंच अंतर बरोबर आतल्या साईडला सोडून द्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं पूर्ण नेक जो आहे आपण स्टिच केला होता तो पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे। ज्या ज्या ठिकाणी पहा कर्व शेप आलेला आहे तिथे तिथे आपल्याला कैचीने असे छोटे छोटे असे नॉच देऊन घ्यायचे आहेत। समोरच्या साईडला जो नोक निघालेला आहे तिथे थोडासा कट देऊन टाकायचा आहे, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते। दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत। यामध्ये तुम्ही 3 असे स्टार पण बनवू शकता, 2 पण बनवू शकता। हे पहा, अशा पद्धतीने सरळ करून घेतला। आता ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। स्टार शेपमध्ये हा नेक आहे, खूप सुंदर अशी एकदम इझी डिझाईन आहे। व्यवस्थित खालचा वरचा कपडा सरळ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। चून पडू द्यायची नाही, अशा हिशोबाने व्यवस्थित हाताने प्रेस करून कपड्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच पद्धतीने पहा, वरच्याही साईडला आपल्याला जिथे आपण नेक केलेला आहे त्यावरतीही आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपण आता व्यवस्थित कपडा दोन्ही बाजूचा सरळ करून त्यावरती फिनिशिंगमध्ये अशी दाबशिलाई एक वेळा देऊन घ्यायची आहे। 1 पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि त्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या साईडला आपण नोक काढलेले आहे ते एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित यायला पाहिजे, ह्याची काळजी घ्यायची आहे। फिनिशिंगमध्ये नेक यायला पाहिजे। समोरचे जे टोक निघालेले आहे ते एकदम व्यवस्थित असे आले पाहिजे। सुईच्या साह्याने किंवा तुम्ही कशाच्याही साह्याने बरोबर फिनिशिंगमध्ये नेक करू शकता। समोर निघलेले टोक आहेत ते सरळ करून घ्यायचे बरोबर आणि त्यानंतर व्यवस्थित अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। दाखवल्याप्रमाणे पहा, व्यवस्थित अशी पूर्ण गळ्यावरती आपण ही शिलाई देऊन घेतलेली आहे। अशा पद्धतीने पहा, आपला हा नेक रेडी झाला। आता मध्ये आपण एक पट्टी तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला हवी तेवढी रुंद तुम्ही तयार करू शकता, अंडरग्राऊंड करून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत। 4 पॉईंटवरती दोन्ही साईडने मार्क करून घ्यायचं। 3.5 इंच उंची येईल अशा हिशोबाने बॅकचे टक्स देऊन घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूने टक्स देऊन घ्यायचं। सर्वप्रथम आपण जेव्हा लेस वगैरे लावतो त्याच्या आधी आपल्याला टक्स देऊन घ्यायचे असतात, त्याने ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते। हे पहा, अशा पद्धतीने टक्स देऊन घेतले व्यवस्थित असे, त्यावरती एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे। व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो, खूप इझी आणि सिंपल पद्धतीमध्ये हा नेक दाखवलेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण करून घेतला आपण। अशी आपली नेकची डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे। आता आपल्याला मध्ये पाय इकडे अशा पद्धतीने ही पट्टी लावून घ्यायची आहे। गळा सरळ व्यवस्थित ठेवायचा आहे। त्यामध्ये जेवढं अंतर येतं बरोबर तेवढंच अंतर घ्यायचं आहे आपल्याला। एकदम तंतोतंत घेऊ नका, घातल्यानंतर ताणल्यासारखा होतो। त्यामुळे अशा पद्धतीने एक पट्टी लावून घेतली आपण, ती सेम आपल्याला याही साईडला लावायची आहे। इथून सुरू करायचं। आता दुसरी जी पट्टी आहे ती पहा, जिथे समोर नोक निघालेला आहे तिथे ठेवून घ्यायची आहे। ती छोटीवाली नॉड आहे ती व्यवस्थित अशी
त्यावरती शिलाई देऊन घ्यायची। त्याच पद्धतीने आता व्यवस्थित खालच्या साईडला येऊन परत वरच्या बाजूला यायचं आहे आणि त्या साईडला जी आपण क्रॉसमध्ये लावलेली होती ती सरळ करून बरोबर इकडच्या बाजूला अटॅच करून घ्यायची। अशा पद्धतीने व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे। तुम्हाला हवी ती तुम्ही लावू शकता। हा कपडा दोन्ही साईडने सेम होता त्यामुळे मी व्हाईट कलर बाहेरच्या साईडला घेतला आणि ग्रीन आतल्या साईडला टाकलेला आहे, कॉन्ट्रास्टमध्ये केलेला आहे। जर सिंगल कलर असेल तर त्यावेळेस तुम्हाला आहे तोच यूज करायचा आहे। दोन्ही पट्टींची रुंदी बरोबर आहे का ते एक वेळा मोजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित अशा लावून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने लावून झाली आपली। आता आपण याच्यावरती लेस लावून घेणार आहोत। व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। एक पॉईंट एवढं अंतर सोडायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशी लेस अटॅच करून घ्यायची आहे। एक पॉईंट अंतर कंपल्सरी सोडायचं आहे। छोटी लेस आहे त्यामुळे एकदम मिडलमध्ये शिलाई यायला पाहिजे, याची काळजी घ्यायची, त्याने एकदम फिनिशिंग सुंदर दिसते। अशा पद्धतीने पूर्ण लेस आपल्याला लावून घ्यायची आहे। प्लीज मैत्रिणींनो पूर्ण व्हिडिओ नक्की पाहत जा। एक लाईक, शेअर आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहणारे भरपूर आहेत पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणारे खूप कमी आहे, तसं करू नका प्लीज मैत्रिणींनो। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा जोही काही व्हिडिओ असेल तो सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटणार आहे। खूप इझी मेथडमध्ये आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी प्रत्येक डिझाईन शिकवण्याचा प्रयत्न करते। मनापासून छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओमध्ये। काही तुम्हाला अडचण असेल तर नक्की एक छोटी कमेंट करत जा आणि विचारत जा तुम्हाला काय अडचण असेल तर मी नक्की त्याचा रिप्लाय देणार तुम्हाला। कुठल्याही ब्लाऊजच्या विषयी तुम्हाला जर कटिंग स्टिचिंग विषयी काही विचारायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही मला विचारू शकता। दाखवल्याप्रमाणे पहा व्यवस्थित अशी पूर्ण नेकला आपल्याला इकडे आता अशी पूर्ण ही लेस लावून घ्यायची आहे लास्टपर्यंत। थोडा माझा मशीनचा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे ती व्यवस्थित पुढे शिलाई येत नव्हती, थोडं समजून घ्या। जिथे नोक आहे तिथे आपल्याला थोडंसं असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्या हिशोबाने व्यवस्थित अशी आपल्याला लेस अटॅच करत जायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने पूर्ण लास्टपर्यंत आपण आता ही आपली लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे। तुम्ही याच्यावरती डबलही लावू शकता पण सिंगल लेस लावल्यानंतर अट्रॅक्टिव्ह दिसते एकदम अशी। आता अशा पद्धतीने पहा आपण तुकडे करून घेतलेले आहेत, 6 असे तुकडे बनवून घेतलेले आहेत आणि त्याला 4 फोल्डमध्ये फोल्ड करून घेतलं आणि व्यवस्थित असे सर्व सुईच्या साहाय्याने दाखवल्याप्रमाणे आपण असे धाग्यामध्ये टाकून घेतलेले आहेत। एक्स्ट्रा कपडा काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं खेचून घ्यायचं। अशा पद्धतीने आपण मधल्या साईडला फ्लावर बनवू शकतो। हा जाड कपडा आहे, नेटचा कपडा राहिला असता तर मी थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवलं असतं। जाड असल्यामुळे ह्याला रोल होत नव्हतं म्हणून मी ही डिझाईन घेतलेली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिझाईनही पाहायला भेटलेली आहे आणि एक प्रकारचं फ्लावर कसं बनवतात तेही शिकायला भेटलेलं आहे। प्लीज नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। अशा पद्धतीने आपण फ्लावर बनवून घेतला बरोबर। अशा पद्धतीने पहा आपण याला फ्लावर अटॅच करून घेतलेला आहे, मध्ये एक शो बटन लावून दिलेलं आहे। ही पहा आपली फायनल डिझाईन झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला नक्की एक छोटीशी कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद। बाय बाय।